सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला नाशिक रोड गुन्हे शोध पथकाच्या टीमने ताब्यात घेतलाय। आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी दुपारी 1:30 वाजता पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार विविध गुन्हे दाखल असलेला रोहित उर्फ माल्य डिंगम हा गोरेवाडी मनपा शाळेजवळ गावठी कट्टा विक्रीसाठी येणार आहे। त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व नाशिक रोड गुन्हे शोध पथकाच्या टीमने गोरेवाडी भागात सापळा रचून डिंगम याला ताब्यात घेतलाय। त्याच्या अंगझडतीत एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत कारतूस मिळून आलाय। पोलिसांनी जप्त केला असून पुढील तपास पोलीस हवालदार विशाल पाटील करीत आहेत। सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे तसेच गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार विशाल पाटील, विजय टेमकर, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, सागर आडणे, नाना पानसरे, अजय देशमुख, समाधान वाजे, नितीन भामरे, रोहित शिंदे, योगेश रानडे अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे। एक रोहित डिंगम उर्फ माले नावाचा रेकॉर्डरचा क्रिमिनल आहे, जो उपनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये पण काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी क्रॉस फायरिंगचा एक गुन्हा दाखल झाला होता। सरकारतर्फे आम्ही त्यामध्ये फिर्याद दिली होती। त्या गुन्ह्यामधला जो आरोपी आहे तो गुन्हा घडल्यापासून फरार होता। सदर आरोपीत देखील इसम एका ठिकाणी तो येणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्यावरून नाशिक रोडचे आमचे PI सपकाळे साहेब आणि DBचे सर्व त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यावरून त्यांनी एक सापळा रचला आणि त्यावरून त्याला अटक केली असता तो त्या ठिकाणी आम्हाला मिळून आला। त्याच्याकडून त्याच्या अंगझडतीमध्ये गावठी पिस्टल आणि जिवंत कारतूस देखील त्या ठिकाणी मिळालेला आहे। सदरचा जो इसम आहे तो रेकॉर्डरचा क्रिमिनल आहे, त्याच्यावर यापूर्वीचे देखील गुन्हे आहेत आणि तो आम्हाला जसं मी यापूर्वी सांगितलं की उपनगरच्या गुन्ह्यामध्ये देखील वॉन्टेड आहे। त्याच्यामुळे त्यामध्ये देखील एक चांगली कामगिरी केल्याबद्दल नाशिक रोड पोलिसांचा आम्ही कौतुक करत आहोत। आणि जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।